नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. तर आज एक नवीन विषय घेऊन आपण समोर येत आहोत आणि जो विषय आहे विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा विषय म्हटलं की खताळ सर त्या ठिकाणी एखादा व्हिडिओ तयार करून तुमच्यामधला जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे. तर आजचा विषय जर तुम्ही पाहिला की एक चुकीची बातमी सध्या पसरवण्यात आलेली होती, ती म्हणजे 7,000 विद्यार्थी, कर्नाटक मधले 7,000 विद्यार्थी हे HIV पॉझिटिव्ह आहेत. अक्षरशः ही एक फेक न्यूज सातत्यपूर्ण सगळीकडे सोशल मीडियाच्या मार्फत वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या मार्फत पसरवली जात होती आणि त्याचं जे काही अनालिसिस आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या मनामधली जी शंका होती, जी भीती होती की खरंच कर्नाटकमध्ये 7,000 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आलेत का नाही, तर याच्याबद्दलचं पूर्ण अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता जर तुम्ही पाहिलं अनालिसिस काय आहे याचं, तर आकडा आहे 7,000चा. कर्नाटकातील 18 ते 25 वयोगटातील 7,000हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी न्यूज होती. नक्कीच ही फेक न्यूज आहे, खोटी बातमी आहे. बरं, दुसरा दावा काय करण्यात आला? कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी HIV चाचणी आणि शिबिरे सक्तीचे म्हणजे मॅन्डेटरी केलेले आहेत. म्हणजे कर्नाटक शासन जे आहे हे HIV टेस्ट कंपल्सरी करणार आहे, हा एक दावा आहे. आणि 7,000 विद्यार्थी पॉझिटिव्ह आहे, हा चुकीचा फेक दावा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता फॅक्ट जर आपण चेक केला तर काय सांगतोय, तर एक खुलासा आहे. KSAPS चा खुलासा काय सांगतोय, जो काही व्हायरल दावा आहे. काय आहे व्हायरल दावा? तर 7,000हून महाविद्यालयीन विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह आहेत. सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची सक्तीने HIV चाचणी होणार आहे. ओके, मग सत्य आणि तथ्य जर पाहिलं तर हा आकडा चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की चुकीच्या पद्धतीने हा जो काही आकडा आहे, कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या ज्या डेटानुसार 2004 पासून 18 ते 35 या संपूर्ण वयोगटातील जवळपास 39,028 लोक आर्ट उपचार घेत आहेत. फक्त विद्यार्थ्यांमध्ये 7,000 केसेस सापडलेल्या आहेत, हे पूर्णपणे असत्य आहे. म्हणजे आपण याची सत्यता जर जाणून घेतली तर हा जो काही डाटा आहे, हा डाटा सांगतोय की 7,000 विद्यार्थी हा आकडा चुकीचा आहे. चाचणी पूर्णपणे ऐच्छिक आहे. बघा, व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक आहे. HIV आणि एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा जो काय सांगतो 2007 चा, की कुणावरही आपण सक्ती करू शकत नाही. एखादी चाचणी करायची आहे HIV एड्स, बरं, चाचणी करणं नक्कीच योग्य आहे. इट इज पार्ट ऑफ डिसीज, म्हणजे आपल्याला एखादा रोग आहे किंवा नाही याच्यासाठी आपण चेक करू शकतो, पण ते सक्तीचं नाहीये. यासाठी व्यक्तीची पूर्णपणे संमती असणं खूप गरजेचं आहे आणि हे कायद्याच्या अंडर येतंय. ओके, बर, पुढे जर पाहिलं बघा, कर्नाटकची खरी मोहीम एड्स सुरक्षा आणि जनजागृती असा आहे. बरोबर, त्यांना जनजागृती करायची आहे, याच्याशी रिगार्डिंग त्यांची मोहीम आहे. पण चुकीच्या पद्धतीने ते समोर मांडण्यात आलं. बघा, मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा म्हणजे MAS उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. पुढील 8 महिने जर तुम्ही पाहिलं तर या 8 महिन्यामध्ये जे काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रेड मिशन मोहीम राबवण्यात येणार आहे. मग त्याचा उद्देश काय आहे? केवळ स्वच्छेने चाचणीला प्रोत्साहन देणे आणि HIV बद्दलचे गैरसमज दूर करणे. म्हणजे अशा पद्धतीने रेड रिबल मिशन मोहीम जी आहे ते राबवणार आहेत. त्याच्या मार्फत जी काही रिबन आहे की त्या ठिकाणी ते अटॅच करून त्या ठिकाणी या उपक्रमामध्ये ते सहभागी होणार आहे. ब्रेक फ्री QR कोड टूल जो आहे विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे गुप्त कॉन्फिडेन्शियल असणार आहे.
विद्यार्थी हा QR कोड स्कॅन करून सध्या 7 प्रश्नांची उत्तरे देत स्वतःच्या धोक्याचे मूल्यमापन सेल्फ रिस्क असेसमेंट त्या ठिकाणी करू शकणार आहे. म्हणजे QR कोडच्या मार्फत ते काही क्वेश्चन विचारणार आहेत आणि त्याच्या मार्फत तो सुरक्षित आहे का असुरक्षित आहे एक सर्वे आहे. बरोबर. नंतर जर पाहिलं बघा 95-95-99 जागतिक लक्ष्य काय आहे? कर्नाटकात अंदाजे ते म्हणतायत की 56,000 लोकांना संसर्ग झाल्याची कल्पनाच नाहीये. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे लक्ष्य आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की 56,000 जे काही लोक आहेत असं संसर्गजन्य लक्षणे त्यांच्यामध्ये दिसत आहेत. म्हणून ते म्हणतात 95% बाधितांना निदान माहीत असावं, 95% रुग्णांना आर्ट ही संकल्पना माहीत असावी, 99% रुग्णांमध्ये उपचाराद्वारे संसर्ग नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे. हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी पर्सेंटेज वाईज 95, 95 आणि 99. 95% बाधित निदान, 95% रुग्णांना आर्ट उपचाराशी जोडणे आणि 99% लोकांना त्या ठिकाणी नियंत्रणासाठी ठेवणे हा असा एक मुद्दा आहे. पण अक्षरशः चुकीच्या पद्धतीने ही गोष्ट राबवण्यात आली. मी एक सायन्सचा त्या ठिकाणी टीचर असल्यामुळे 8वी मध्ये HIV आणि एड्स याच्याबद्दल टॉपिक आहे आणि मग सध्याच्या करंट मधली न्यूज पाहिली आणि मन त्या ठिकाणी विचित झालं की 7,000 जर विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी याने बाधित होत असतील तर हे नक्कीच चुकीचं आहे. मग याच्याबद्दल सर्वे केला, एक ॲनालिसिस केलं आणि विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा एक नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करण्यात आला. आणि ही जे काही कारणं आहेत त्याचं जे ॲनालिसिस आहे ते नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मी क्लिअर केलेल्या आहेत ज्या की तुमच्या लक्षात येत आहेत की नक्कीच ही एक फेक न्यूज आहे आणि या फेक न्यूजच्या मार्फत त्या ठिकाणी चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. तर अशाच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत कनेक्टेड राहिलात, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लक्षात आलेल्या आहेत. अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. नवीन विषयावर सतत आपण कनेक्टेड राहणार आहोत. तर अशाच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.